नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता जानकी ही मायाला स्पष्टपणे म्हणते, आता मात्र काही अगदी खोटं बोलू नकोस, तुझं खरं रूप आहे ते मला समजलेलं आहे. त्यावर आता माया थोडंसं घाबरण्याचं नाटक करते आणि म्हणते की हे बघा जानकी ताई, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवणार नाही हे मला मान्य आहे. आता मात्र जानकीला कसं अगदी खोटं म्हणजे सांगायचं हे मात्र आता तिने प्लॅन केलेलं असतं. कारण आता हे सर्व तिने ऐश्वर्या तिच्याकडून करून घेत आहे, अगदी धमक्या देऊन, आणि आता स्वतःला वाचवण्याचा ती प्रयत्न मात्र जानकीच्या तोंडावर करण्याचा प्रयत्न करत आहे. आता माया म्हणते की हे बघा, मी माझ्या आईबाबांची शपथ घेते, मी खरंच तुमच्याशी खोटं नाही बोलतो, मी जे काही केलं ते चूक नाही तर पाप आहे, पाप, आणि प्लीज मला माफ करा. म्हणून आता जानकीच्या पाया पडून अगदी माफी मागण्याचा प्रयत्न ती आता करत आहे. अगदी खोटं नाटक. त्यावर आता जानकीला राग येतो. जानकी म्हणते की काय माया, बाजूला हो, माफी मागतेस का? आणि जानकी आपले लगेच बाजूला होते. जानकी रागाने म्हणते की तू माफीच्या लायकीची नाहीस. आता मात्र सिद्ध हेच झालेलं आहे की आमच्या घरातील प्रत्येक खबर ऐश्वर्यापर्यंत पोहोचवणारी तूच होती, आणि एकाच घरामध्ये राहून मला हे सुद्धा कळाले नाही. खरंच माझा मला राग येतो. आता मात्र माया ही अगदी स्वतःला मनात म्हणत असते की अरे देवा, म्हणजे मी कोण आहे हे अजूनपर्यंत जानकीच्या लक्षात नाही आले तर. आणि जानकी आता पुढे म्हणते की तुझ्यामुळे माझ्या घरावर संकट येत राहिली, त्या ऐश्वर्याने मात्र आईला डांबून ठेवलं हे तुझ्याचमुळे. आमच्या दोघीमधील जो प्लॅन आहे तर तू ऐश्वर्याला जाऊन सांगितलास, अवंतिकाच्या तर जीवावर बेतलं असतं. त्यावर आता माया मात्र जानकी हे सर्व बोलत असताना विचार करते की आता जानकीला इतकं सर्व काही समजले, म्हणजे मी मास्कमॅन नाही हे तिला नाही कळाले, मग हीच ती वेळ आहे की आता हे सर्व ऐश्वर्यावर ढकलून द्यायचं. त्यावर तर जानकी तिला पुढे म्हणते की हे बघ, अवंतिकावर जो काही मास्कमॅनने हल्ला केलेला आहे याला तूच जबाबदार आहे, कारण तुला हे सर्व सारंग भाऊजींकडून कळालेलं आहे आणि तू तर लगेच जाऊन त्या मास्कमॅनला खबर पोहोचवलीस. अगं तू काय केलंस, त्या दिघे मॅनेजरची काय अवस्था झाली हे तुला माहिती आहे का? हे बघ, तो या जगामध्ये नाही, या सगळ्याला तूच जबाबदार आहे. ऐश्वर्यापर्यंत सगळ्या काही खबरी पोहोचून हे सगळं काही तूच करत होतीस ना, हो की नाही माया? माया, तुला कळते का तू काय केलंस? आता तरी मात्र स्वतःला बदल आणि हे सगळं कबूल कर की हे सर्व तूच केलेलं आहे, तूच केलेलं आहे. आता जानकी इतकी भडकलेली असते आणि मायाला अगदी हात वर उचलते मारण्यासाठी. तेव्हा आता माया म्हणते की हो हो हो, हे सर्व मीच केलेलं आहे. आता मात्र ऐश्वर्या हे सर्व तिला करायला सांगत आहे, यासाठी मात्र माया आता खोटं बोलते आणि सगळं काही आरोप स्वतःवर घेते, हे सर्व मी केलेलं आहे. तर आता रडण्याचं नाटक करायला सुरुवात करते आणि म्हणते की हो जानकीताई, हे सगळं मी केलेलं आहे हो, परंतु जानकीताई माझा सर्व काही नाईलाज होता हो. त्यावरती आता जानकी विचारते की काय नाईलाज होता ग, आणि कसला नाईलाज होता तुझा, आणि तुला तर पैसे हवे होते ना? तेव्हा आता माया रडण्याचं नाटक करत नाही म्हणते. जानकी म्हणते की बोल ना खरं काय आहे ते, आणि हे सर्व तू पैशांसाठीच केलेलं आहे, तर किती पैसे तुला हवे आहेत? अगं सांग, बोल, कारण मलाच लाज वाटते की आता मी तुझी खरंच बहीण म्हणून मानलं तुला आणि तुझ्यावर मात्र विश्वास ठेवला. अगं बहीण बहीण म्हणून तू तर माझ्या पाठीमध्ये खंजीरच खुपसलास ग. त्यावरती आता माया रडतच म्हणते की हो तुमचं बरोबर आहे, कारण मी तुमच्या पाठीत खंजीर खुपसला. नाती जोडण्याची माझी ऐपतच नाही, परंतु हे बघा, मला एक गोष्ट सांगा, तुम्ही हे सर्व जे काही करतात तर ते तुमच्या कुटुंबासाठी करतात. तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात ना? हे बघा जानकीताई, मी सुद्धा तेच करत आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या आईसाठी काही पण करू शकतात, मग मी सुद्धा जे काही करत आहे तर ते माझ्या आई बाबांसाठी करत आहे. तर रक्ताच्या नात्यासाठी मात्र मी जोडलेल्या नात्याला श्रद्धांजली वाहिली, कारण हे बघा माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता हो. त्यावर आता हे सर्व ऐकून जानकीला धक्का बसतो. जानकी म्हणते की काय बोलतेस माया तू? त्यावरती आता लगेच ही माया आहे तर ती जानकीशी पूर्ण खोटं बोलून आता जानकीला आपल्या जाळ्यात ओढते. आता म्हणते की हे बघा जानकीताई, माझे आई बाबा ऐश्वर्याच्या ताब्यात आहे हो. आता जानकीला एक वेळ मात्र विश्वास बसतो, पण तरी सुद्धा आता तिचा विश्वास काही बसत नाही. ती म्हणते की हे सुद्धा तू खोटं बोलत आहे. तेव्हा आता माया खूप रडण्याचं नाटक करते आणि म्हणते की नाही हो जानकीताई. त्यावरती जानकी तिला म्हणते की तू किती खोटं बोलशील ग, आणखीन किती खोटं तू बोलशील? अगोदर मात्र मी तुझ्या आई वडिलांचा पत्ता विचारला, तू सांगितला नाहीस, आणि अगोदर खोटं बोलून तू आम्हाला म्हणालीस की मुंबईत राहतात, आणि मग तो पत्ता ऋषिकेशला दिला. ऋषिकेश तेथे त्या पत्त्यावर गेले, आणि तेव्हा तर तू काय म्हणालीस की ते बडोद्याला राहतात, आणि आता काय म्हणतेस की नाही ते ऐश्वर्याच्या ताब्यात आहे म्हणून. आणि आता मात्र मी तुला ऐश्वर्यासोबत पकडलं तर तू खोटं बोलत आहे. ऐश्वर्याने आता तुझ्या आई वडिलांना डांबून ठेवलेलं आहे हे तू खोटं बोलतेस. आता मात्र किती खोटं बोलशील ग, आणि माया किती खोटं बोलशील, किती खालच्या पातळीला जाशील तू?
अगं काय किती हे खोटं. त्यावर आता माया लगेच नाटक करायला सुरुवात करते की जानकी ताई, अहो एक काम करा, तुम्ही पोलिसांना बोलवा आणि मला पोलिसांच्या ताब्यात द्या. माझी चूक मान्य करते, माझ्या आई वडिलांचा जीव गेला तरी चालेल, परंतु मी माझी चूक मान्य करते. परंतु हे बघा, हे जगणं खूप कठीण आहे. आता मात्र ते जगणं मला नाही सहन होत, त्यामुळे तुम्ही आता मला पोलिसांच्या ताब्यात देऊ शकता. मी माझा खरेपणा कसा सिद्ध करू, मी हे सर्व कसं तुम्हाला अगदी पटवून देऊ. माझ्या आई वडिलांचा जीव आहे तर तो धोक्यात आहे आणि आता मात्र जे काही आहे ते सर्व माझ्या आई वडिलांसाठी मी सर्व करत आहे. ऐश्वर्याने माझ्या आई वडिलांना धोक्यात आणलेलं आहे. तेव्हा आता हे सर्व ऐकून मात्र जानकीला तर धक्काच बसतो. जानकी म्हणते की माया, हे सर्व तू. त्यावरती आता माया म्हणते की हे बघा जानकी ताई, आता जो काही पत्ता मी दिला होता, माझे आई बाबा मुंबईला राहतात आणि ऋषिकेश दादा त्या पत्त्यावर गेले होते. माझे आई बाबा तेथे नाहीत, कारण माझ्या आई बाबांना मात्र त्या ऐश्वर्याने किडनॅप केलेला आहे. त्यावरती आता हे सर्व ऐकून जानकी म्हणते की माया तू काय बोलतेस. म्हणते की हे बघा, मी जर ऐश्वर्याचं ऐकलं नाही तर मी माझ्या आई वडिलांना कायमचं गमावून बसेल. आणि हे बघा, मला खरंच त्रास द्यायचा नव्हता आणि नाहीतर मी सर्व हे करत असते तर मला लता काकूंना इतका जीव मी लावलाच नसतात आणि मी तुमच्या अगदी घरामध्ये का असे इतकी रुळले असते. मी फक्त माझ्या आईबाबांच्या विचारांनी हळले होते. माझ्या आईबाबांसाठी मात्र मी दुसऱ्या कुटुंबाचं सुख हिरावून घेते याचं भान मला नाही राहिलेलं. त्यावर आता जानकी म्हणते की हे सर्व होत होतं तर तू अगोदरच का मला हे सर्व सांगितले नाही. त्यावर आता लगेच माया रडण्याचं नाटक करत म्हणते की जानकी ताई, तुम्हाला कसं सांगणार होते. अहो हे बघा, दुसऱ्याची झोळी फाटली असताना मात्र आपण मदतीची अपेक्षा कशी करायची, कारण तुम्ही ऑलरेडी खूप टेन्शनमध्ये होतात. आणि हे बघा, मी खरंच खूप हळवी आहे. परिस्थितीमुळे मात्र मी कठोर बनले. त्या ऐश्वर्याने माझ्या आईबाबांना त्रास दिला आणि तुम्हाला सुद्धा तिने खूप त्रास दिलेला आहे. तर आणि त्याच ऐश्वर्याने मात्र माझ्या आईबाबांची सुद्धा अवस्था तशीच केली, त्यांना वेठीस धरलं. आणि ती ऐश्वर्या मात्र आता या सर्व कारणामुळे माझ्या आईबाबांना थोडं तीळ मारत राहील. आता जानकीच्या मनात लगेच मायाविषयी माया उत्पन्न होते आणि म्हणते की माया, हे बघ, अगं तू अगोदर सांगायला हवं होतं सर्व. तिच्या खांद्यावर अगदी मायेचा हात ठेवते आणि म्हणते की अगं तू अगोदर बोलायला हवं होतं. आणि हे बघ, तू काळजी करू नको, तुझ्या आई वडिलांना आपण सोडून आणूया आणि हे बघ मी तुला मदत करेल. तेव्हा आता माया म्हणते की नाही नाही, आता तुम्ही काही करायचं नाही. जे काही करायचं आहे तर ते मी स्वतः करेल. ईश्वराच्या पाया पडेल, नाक घासेल, जे काही करायचं आहे ते करेल. पण हे बघा जानकीताई, मी तुमच्या कुटुंबाला त्रास नाही होऊन देणार. आणि हे बघा, यातमध्ये मी माझ्या आई बाबांना वाचू शकेल की किंवा नाही हे मला नाही माहिती, परंतु जानकीताई तुम्ही मात्र तुमचं घर वाचवावं, कुटुंबाला तुम्ही वाचवावं. तेव्हा आता जानकी म्हणते की माझ्या कुटुंबाला तर मी वाचवणार आहे आणि त्यात म्हणजे मी तुझ्या आईबाबांना सुद्धा काही होऊन देणार नाही. तेव्हा आता माया रडण्याचं जानकी समोर खूप असं नाटक करत असते. जानकी म्हणते की त्यांना सोडून आणण्यासाठी मी तुझी मदत करेल. तेव्हा आता माया लगेच जानकीला घट्ट मिठी मारते आणि आय एम सो सॉरी म्हणून तिची माफी मागते. आता हे सर्व ह्या मायाचं एक नाटक आणि एक प्लॅन सुरू असते. जानकी तिच्या डोक्यावर मायेचा हात अगदी फिरवत म्हणते की झालं गेलं आहे ते सर्व विसरून जा आणि आता तुझ्या आईबाबांना कसं वाचवायचं याचा विचार कर. तेव्हा आता अगोदर एक डोळा वर करून तिच्याकडे बघून हसत सुद्धा असते आणि परत रडण्याचं मोठमोठ्याने नाटक करते. जानकी बिचारी तिच्यावर विश्वास ठेवते आणि म्हणते की हे बघ माया, बास आता, धीर धर. तुझ्या आईबाबांना आपल्याला अगदी शोधून आणायचं आहे. सोडून त्या ऐश्वर्याने त्यांना डांबवून ठेवलेला आहे, म्हणजे नक्की सयाजी काकांच्या गोडाऊन मध्येच ठेवलेला असणार. आणि मुळशीमध्ये मात्र सयाजी काकांचे गोडाऊन कुठे कुठे आहे हे मला चांगलंच माहिती आहे. त्यामुळे आता मात्र वेळ वाया घालून चालणार नाही. तुझ्या आईबाबांना आपल्याला शोधावंच लागेल. म्हणून ती मायाला म्हणते की चल लवकर, आता वेळ वाया घालायचा नाही. म्हणून त्या दोघी तिथून जायला निघतात. त्यानंतर आता इकडे संध्याकाळ होते पण जानकीचा काही तपास नसतो. ऋषिकेश आवाज देत असतो की जानकी जानकी, आणि तेवढ्यात अवंतिका खाली येते. तेव्हा आता अवंतिका म्हणते की दादा. तर आता ऋषिकेश विचारतो की जानकी कुठे आहे अवंतिका. अवंतिका सांगते की आता वहिनी देवळात गेलेल्या आहेत. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की काय मंदिराकडे आणि इतक्या रात्री कशासाठी असं विचारतो. तर अवंतिका म्हणते की दादा हे बघा, आम्हाला त्या मायावर संशय आहे आणि तिला रंगेहात पकडण्यासाठी मात्र लता काकू आणि जानकी वहिनी दोघीही तिकडे गेलेले आहेत. आणि तेवढ्यात लता काकू येतात. आता लता काकूला बघून अवंतिका म्हणते की लता काकू तुम्ही आलात आणि जानकी वहिनी कुठे आहात. तुम्ही तर एकटेच आहात ना, आणि ती माया आणि जानकी वहिनी कुठे आहेत. त्यावरती आता लता काकू म्हणतात की अगं त्या दोघी जणी कुठेतरी गेल्यात, परंतु मला सांगून नाही गेल्यात. त्यावर आता अवंतिका म्हणते की असं कसं शक्य आहे, जानकी वहिनी त्या मायाबरोबर का जातील. त्यावरती लताबाई म्हणते की अगं आपलं जसं ठरलं होतं तसं मात्र मी आता मायाला सांगून मंदिरात जाते असं म्हणाले होते. आणि दुरूनच मात्र मी त्या तिघींना बघत होते. ऐश्वर्याला मात्र पळून जाताना मी बघितलं आणि ती माया मात्र जानकीला घेऊन कुठेतरी निघाली आणि जानकी मात्र तिच्या इच्छेने त्या मायाबरोबर सुद्धा गेली. तेव्हा आता हे सर्व ऐकल्यानंतर मात्र जानकीला म्हणजे जानकी त्या
त्या मायाबरोबर का गेली असेल म्हणून अवंतिका आणि ऋषिकेशला तर धक्का बसतो. अवंतिका आपल्या मनात विचार करते की हे सर्व कसं शक्य आहे. जानकी वहिनींना त्या मायाबद्दल सर्व काही माहिती आहे आणि त्या मायाबरोबर का गेल्यात, परंतु गेल्या कुठेत आणि त्या मायाने मात्र जानकी वहिनींना मात्र काय सांगितलं असेल. तेव्हा मात्र आता जानकी आणि माया इकडे गोडाऊनवर येतात आणि तेव्हा तेथील तो जो काही वॉचमॅन आहे तो धावतच येतो आणि तुम्ही इथे काय करतात असं विचारतो. तेव्हा आता जानकी मुद्दाम खोटं बोलते. जानकी म्हणते की येथे माझी एक वस्तू हरवलेली आहे. आम्ही 2-3 दिवसापूर्वी येथे आलो होतो, तुम्ही येथे नव्हतात. मात्र ती वस्तू आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे, ती आम्हाला शोधायची आहे. म्हणून त्या तेथील त्या वॉचमॅनला मात्र त्या वेड्यात काढत असतात आणि आता त्या मायाच्या आईवडिलांना इथे शोधायला आलेले आहेत. मायाला तर सर्व माहिती आहे की आता हे सर्व खोटं आहे. अगदी फसून मात्र मायेने तिला तेथे आणलेलं आहे. आणि आता इकडे ऐश्वर्याला खूप टेन्शन येतं. ऐश्वर्या म्हणते की आता या जानकीला सगळं काही माहिती झाले, आता काही खरं नाही. आता मात्र ह्या मायामुळे मी सुद्धा यामध्ये सगळी अडकली जाणार आहे. आता नक्की मी काय करू, आता मी कशी वाचू स्वतःला, यातात काहीतरी सोल्युशन मला शोधून काढावंच लागेल. आणि तेवढ्यात कावेरी काकू मंदिरातून घरी येतात. ऐश्वर्याला इतकं टेन्शन मध्ये बघून विचारतात की ऐश्वर्या बाळा, अगं काय झालं, तू जरा टेन्शन मध्ये दिसत आहे म्हणून तुला विचारलं. त्यावर तर ऐश्वर्या लगेच कावेरीवर ओरडते, हे बघ मॉम, मला एकटीला राहून दे प्लीज, जरा शांत हो. त्यावर त्या कावेरी काकू म्हणतात की बरं बाई ठीक आहे, मी तुला काही विचारत नाही आणि तू सुद्धा जे काही झालेलं आहे त्याबद्दल सांगू नको, परंतु हे बघ तुझ्याबरोबर काही चुकीचं व्हायला नको, त्यामुळे हा अंगारा आहे ना तो जरा लावून घे. त्यावर त्या ऐश्वर्या रागानेच विचारते की कसला अंगारा. त्यावर त्या कावेरी काकू म्हणतात की अगं मी देवळामध्ये गेले होते, तेथूनच हा अंगारा मी आणलेला आहे. हे बघ ऐश्वर्या, गुरुजी मला हे सांगत होते की तुझ्यावर मोठं संकट येणार आहे म्हणून. त्यावरती आता ऐश्वर्या म्हणते की संकट, आणि ते माझ्यावर, आणि संकट तर माझ्यावर नाही, संकट त्या मायावर आलेलं आहे असं ऐश्वर्या आता बोलून जाते. तिचा ओव्हर कॉन्फिडन्स तिलाच नडलेला आहे. मूर्ती त्यात ती अडकली आणि त्या जानकीने मात्र तिला त्यात अडकवलेला आहे. त्यावरती आता कावेरी काकू विचारतात की अगं ही माया कोण आहे. तर ऐश्वर्या विचारते की तुला काय करायचं आहे, तू कशाला इतकी अगदी नको त्या चौकशा करते आणि प्रश्न विचारते आणि का आणि कशाला सतत माझ्या मागे पुढे घुटमळत असते. जा तू तुझी काम कर, माझं डोकं मात्र खाऊ नकोस. त्यावरती आता कावेरी काकू म्हणतात की अगं बरं ठीक आहे मी जाते, पण तू शांत हो अगोदर. त्यावर आता लगेच ऐश्वर्या जोरात ओरडते की मी शांत आहे म्हणून, आणि कावेरी काकू लगेच आता तेथून आतमध्ये निघून जातात. ऐश्वर्याला खूप टेन्शन येते. त्यानंतर आता इकडे मायाला मात्र या ऐश्वर्याला फोन करायचा असतो आणि तेथे बोलावून घ्यायचं असतं. यासाठी मात्र ती जानकीला म्हणते की जानकीताई तुम्ही एक काम करा, तुम्ही इकडे तिकडे शोधा, तोपर्यंत मी इकडे शोधते, तुम्ही या बाजूला जा, मी या बाजूला जाते. तेव्हा आता जानकी म्हणते की हो हो जा. म्हणून माया आता लगेच बाजूला येते आणि आता लगेच ती ऐश्वर्याला फोन करते. ऐश्वर्या तर अगदी डोकं बांधूनच म्हणजे हात लावूनच बसलेली असते आणि लगेच मायाचा फोन घेत. त्यावरती आता लगेच ऐश्वर्या म्हणते की काय माया, तू पण जानकीच्या तावडीतून सुटली की काय. त्यावर त्या माया म्हणते की हे बघ मी तुझ्यासारखी पळकुटी नाही, कळले ना तुला आता हे सर्व, आणि हे बघ मी जे काही केलंच ना त्यामुळे मात्र जानकीला मी माझ्या बोलण्यामध्ये चांगलंच गुंडाळलेलं आहे. त्यावर त्या ऐश्वर्या विचारते की म्हणजे नेमकं तू काय केलंस. आता माया म्हणते की हे बघ तुला सांगत बसण्याची वेळ नाही, कारण ती जानकी माझ्या सोबत आहे आणि हे बघ ती माझ्या घोळात आलेली आहे आणि तिने जर मात्र आता हे सर्व शोधायचा प्रयत्न केला ना तर हा फास आपल्या दोघींच्याही गळशी येणार आहे. आता मात्र माया डोकून बघत असते की जानकी काय करते. जानकी तोपर्यंत त्या वॉचमनशी बोलत असते आणि माया मात्र इकडे तो फोन लावत असते. आणि हे बघ ऐश्वर्या, एक लक्षात ठेव, जानकी तुझी वाट लावेल. त्यावरती आता ऐश्वर्या म्हणते की असं काही व्हायला नकोय. तर आता माया म्हणते की हो ना, मग असं व्हायला नको तर तू एक काम कर, मी तुला जे काही सांगत आहे तर तेथे तुला यावं लागेल, तुझ्या वडिलांच्या गोडाऊन मध्ये तू ये थोड्या वेळापूर्वी. आणि हे बघ मी जानकीला घेऊन मात्र तिकडे येत आहे. आता हे ऐकल्यानंतर मात्र ऐश्वर्या म्हणते की माया काय हे सर्व, अगं तू वेडी आहेस का, जानकी माझा जीव घेईल. त्यावरती म्हणते की हे बघ वेड्यासारखं करू नकोस, ती काही करणार नाहीस, आणि हे बघ मी तुला जे काही सांगत आहे तर ते नीट ऐकून घे आणि अगदी तसेच कर. काही झालं तरी आपल्याला जानकीला हे सगळ्यामध्ये अडकवायचं आहे, त्यासाठी माझ्याकडे एक प्लॅन आहे. त्यावर तर ऐश्वर्या विचारते की अगं काय, आता आणखीन कोणता प्लॅन आहे तुझ्याकडे, बोल लवकरात लवकर. तेव्हा आता माया बरोबर ऐश्वर्याला फसवायला मात्र आता तिला तो प्लॅन सांगते आणि यात ऐश्वर्याचा घात होणार आहे हे ऐश्वर्याला काही कळून चुकलेलं नसतं.
परंतु आता मायेने बरोबर आपल्या प्लॅनमध्ये ऐश्वर्या आणि जानकी दोघींना सुद्धा गोंधळलेलं आहे. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की बरं ठीक आहे आणि तेवढ्यात जानकी मायाला आवाज देते की माया येऊ का मी तिकडे, काही सापडले का तिकडे. आणि तेवढ्यात माया फोन कट करते. तेव्हा मात्र आता जानकी मायाजवळ येते. माया लगेच म्हणते की हो हो जानकी ताई, अहो इकडे काहीच नाही. आणि आता जानकी म्हणते की अगं माया ते ओरडतात. त्यानंतर आता इकडे ऋषिकेशला खूप टेन्शन येते. ऋषिकेश आता म्हणतो, आता आपल्या रूममध्ये येतो, दरवाजा रागाने बंद करतो आणि त्या मायाबरोबर संशय असून सुद्धा जानकी तिच्यासोबत कशाला गेली असेल म्हणून आता त्याला खूप टेन्शन येत आहे. नक्की काहीतरी गडबड आहे हे त्याच्या लक्षात येते, म्हणून तो जानकीला फोन करतो. तेव्हा आता जानकी ऋषिकेशचा फोन सुद्धा कट करते. आता ऋषिकेशला आणखीन टेन्शन येतं की ही जानकी काय झालं असेल, हिला फोन का कट करत असेल. आता मात्र जानकी पुन्हा फोन कट करते. तो पुन्हा फोन करत असतो तर जानकी फोन कट करत असते. माया विचारते की कुणाचा आहे. आता जानकी म्हणते की ऋषिकेशचा आहे. तेव्हा आता माया म्हणते की जानकीताई अहो फोन घ्या, इग्नोर करू नका. दुपारपासून त्यांना माहिती नाही की आपण कुठे आहोत. ते काळजी करत असतील आणि आपण येथे आलो हे त्यांना सांगू नका. जर रागाच्या भरात दादांनी काही केलं तर माझ्या आईबाबांच्या जीवाला धोका होईल. त्यावर आता जानकी म्हणते की माया असं काही होणार नाही, तू नको इतकी काळजी करू, मी आहे ना तुझ्यासोबत. आता या क्षणाला मात्र तुझ्या आईबाबांना शोधणं हे जास्त महत्वाचं आहे, तेच करायचं आहे. जल बघू आपण तुझ्या आईबाबांना शोधूयात, मी यांच्याशी नंतर बोलेल. आणि तेव्हा आता ऋषिकेशचा पुन्हा फोन येतो. तेव्हा माया म्हणते की जानकीताई तुम्ही फोन घ्या बरं. तेव्हा आता जानकी फोन उचलते आणि बोला ऋषिकेश असं म्हणते. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की जानकी तू कुठे आहेस, माझा फोन का उचलत नाही, कुठे आहेस तू, असे सगळे काही प्रश्न तो विचारतो. तेव्हा आता जानकी म्हणते की हे बघा ऋषिकेश, मी एका महत्त्वाच्या कामासाठी बाहेर आलेले आहे. तेव्हा मात्र आता ऋषिकेश म्हणतो की मी सुद्धा तुला काहीतरी महत्त्वाचं सांगायला फोन केलेला आहे, तो दिघे आहे ना तो. तेव्हा आता जानकी म्हणते की हो, तो दिघे आता जगात नाही. तेव्हा ऋषिकेश विचारतो की पोलिसांनी सांगितलं की तू तिकडे गेली होती. तेव्हा आता जानकीच्या डोळ्यात पाणी येतं. जानकी म्हणते की ऋषिकेश, मला मकरनच्या बहिणीबद्दल त्यांच्याकडून जाणून घ्यायचं होतं. तोच माया आता लगेच बाजूला जाते आणि आता जानकी सांगत असते की ऋषिकेश, पोलिसांचं असं म्हणणं आहे की संशयाची सुई आहे ती माझ्याकडे वळू शकते आणि पोलिसांचं असं म्हणणं आहे की मॅनेजर दिघे यांचा जो काही मृत्यू झाला त्यांच्या शेवटी कॉन्टॅक्ट मध्ये मीच होते. आणि हे बघा खरंच ऋषिकेश, मला खूप टेन्शन आलं, इन्स्पेक्टर साहेब मला पोलीस स्टेशनला बोलावणार आहेत. त्यावर आता ऋषिकेश म्हणतो की जानकी, इतकं सर्व काही असताना मात्र तुला परस्पर तिकडे जाण्याची गरज काय होती, अगं मला सोबत घेऊन तू जायचं होतंस. तेव्हा आता जानकी म्हणते की अहो. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अगं एक प्रॉब्लेम मधून बाहेर पडण्याऐवजी आपण एका नवीन प्रॉब्लेम मध्ये अडकत चाललोय आणि हे बघ तू जे काही काम करत आहे ते काम सोडून दे आणि पटकन लवकरात लवकर घरी ये. जानकी म्हणते की हो, माझं इकडलं काम आहे ते संपल्यानंतर मी लगेच घरी येते, पण सारखं मला कॉल करू नका, मी स्वतः तुम्हाला फोन करते आणि बाय, काळजी घ्या असं बोलून जानकी आता फोन ठेवते. आणि आता जानकी मात्र मायाला म्हणते की चल माया. आता माया काही तिच्या मागे नसते आणि आता ती मायाला शोधत असते की माया तू कुठे गेली, म्हणून ती मायाला आवाज देत असते. त्यानंतर आता ऐश्वर्या तिथे गोडाऊन मध्ये आलेली असते आणि माया लगेच तिथे धावतच येते. जानकी तोपर्यंत इकडे मायाला शोधतच असते. आता माया तिथे खाली आपल्या बॅग मधील तो गन आहे तो खाली ठेवते आणि आता ऐश्वर्या तिला विचारते की तू हे सर्व काय करत आहे. तेव्हा आता माया म्हणते की हे बघ जानकी आत आलेली आहे, कोणत्याही क्षणी मात्र ती आत येऊ शकते. त्यावर आता ऐश्वर्या म्हणते की आता नक्की काय करायचं आहे. तर माया म्हणते की मी तुला गन आणण्यासाठी सांगितलेला होता. त्यावर आता ऐश्वर्या म्हणते की ऑफकोर्स मी गन आणलेली आहे. आणि आता मात्र ऐश्वर्या ती गन दाखवते तर लगेच माया म्हणते की हे बघ जानकी आत आल्यानंतर ही गन आहे तर ती तुला माझ्या डोक्याला लावायची आहे आणि मी जानकीला असं सांगितलेलं आहे की तू माझ्या आईबाबांना किडनॅप केलेला आहे. त्यावर त्या ऐश्वर्या ओरडते. ऐश्वर्या म्हणते की म्हणजे तू शेवटी मलाच विलन बनवतेस, मग तू मला आता हे सांग की मी तुझ्या मॉम डॅडला कुठे ठेवलेला आहे. आता मात्र माया म्हणते की हे बघ या सगळ्यामध्ये घुसायचं नाही इतक्या आत. आणि आता जानकी आत आल्यानंतर तुला फक्त इतकंच म्हणायचं आहे की जानकी तू इथून निघून जा, नाहीतर ही गोळी मी तुझ्यावर झाडेल. त्यावर आता ऐश्वर्या म्हणते की आता पुढे काय करायचं आणखी. तेव्हा आता माया तिने ती खाली ठेवलेली गन आहे तर ती गन दाखवते की ही खोटी गन आहे आणि ही गन आहे मी जानकीला उचलायला सांगेल आणि ही गन ती उचलेन आणि तुझ्या बाजूने धरेल. आणि हे बघ आता मात्र मी तुझ्या हातातील ती बंदूक आहे ती घेईल आणि पटकन जानकीवर गोळी चालवेल आणि जानकीला गोळी लागल्यानंतर जानकी ही खाली पडेल. आणि आता मात्र जानकी म्हणजे तिचा जीव गेलेला असेल आणि आता आपण हे सगळं काही चुकून झालेलं आहे असं समजून पोलीस येथे येतील. तू तोपर्यंत पळून जाशील आणि मी मात्र पोलिसांना हे सांगेल की आता हे सर्व दुसऱ्या कोणीतरी केलेलं आहे, आम्ही काही केलेलं नाही. त्यावरती आता ऐश्वर्याला काही कळत नसतं. ऐश्वर्या म्हणते की 1 मिनिट माया, हा सर्व काही गोंधळात गोंधळ आहे. त्यावर आता माया म्हणते की हे बघ सगळी व्यवस्था झालेली आहे, जेव्हा जानकी आत येईल तेव्हा
तुला ही बंदूक आहे तर ती माझ्या डोक्याला अशी लावायची आहे आणि तेव्हा आता जानकी तुला त्या खोट्या बंदुकीने मारेल. ऐश्वर्या म्हणते की ठीक आहे आणि तेवढ्यात मात्र ऐश्वर्याने मायाच्या डोक्याला गन लावलेलीच असते आणि जानकी माया करत आत येते. जानकीचा आवाज मात्र आता यांच्यापर्यंत पोहोचतो आणि आता लगेच त्यांचा जो काही प्लॅन आहे तो सुरू होतो. आता लगेच माया ही जोरात जानकीताई असं ओरडते आणि मायाला मात्र ऐश्वर्याने आता अगदी कवळी घालून असं डोक्याला गन लावलेला असतो आणि तेवढ्यात आता ही माया अगदी रडण्याचं नाटक करते. जानकीताई मला वाचवा, जानकीताई मला वाचवा. तेव्हा आता जानकी ही अगदी धावतच येते आणि समोरचे दृश्य बघून आता जानकीला धक्का बसतो. आता जानकी ऐश्वर्याला म्हणते की ऐश्वर्या तिला सोडून दे. आता माया अगदी खोटं सर्व काही जानकीला ठरवते आणि म्हणते की हे बघा जानकीताई ही इथे होती, हिने माझ्या आईबाबांना कुठेतरी डांबून ठेवलेला आहे, प्लीज त्यांना वाचवा. तेव्हा आता जानकी म्हणते की ऐश्वर्या तिला सोडून दे. ऐश्वर्या ओरडते की नाही सोडणार. आता जानकी परत म्हणते की ऐश्वर्या बंदूक खाली घे आणि तिला सोडून दे. ऐश्वर्या पुन्हा म्हणते की नाही सोडणार आणि हे बघ जानकी तू मागे हो, नाहीतर हिच्या ऐवजी मी तुला गोळी झाडेल. आता लगेच जानकीचा पाय घसरतो आणि जानकीच्या पायाला ती बंदूक लागते. तेव्हा आता माया लगेच म्हणते की जानकीताई प्लीज ती बंदूक उचला आणि मला वाचवा, मला वाचवा. जानकी मात्र घाबरतच ती बंदूक उचलते आणि म्हणते की हे बघ ऐश्वर्या माझ्या हातात सुद्धा बंदूक आहे, तू बंदूक खाली घे. आणि आता मात्र जानकीने ती बंदुकीवर अगदी म्हणजे धरलेली असते आणि म्हणते की तिला सोडून दे. ऐश्वर्या तेवढ्यात मायाला विचारते की मला एक गोष्ट सांग, हिच्या हातातील जी बंदूक आहे तर ती खोटी आहे ना. आता जानकी म्हणते की ऐश्वर्या मायाला सोडून दे. ऐश्वर्या म्हणते की नाही सोडणार. आता जानकी खूप जोरात ओरडते की सोड म्हणते ना. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की मागे हो, नाहीतर मी तुझ्यावर गोळी झाडेल. तेवढ्यात मात्र आता माया ही ऐश्वर्याला ढकलून देते आणि ऐश्वर्याच्या हातातील बंदूक आहे तर ती खाली पडते. ऐश्वर्या पुन्हा आता आपली बंदूक उचलते आणि जानकीला म्हणते की मागे हो, नाहीतर मी तुझ्यावर गोळी झाडेल. आणि तेवढ्यात जानकीच्या हातातील बंदुकीतून आता गोळी निघते आणि ती ऐश्वर्याला लागते. आता मात्र ऐश्वर्याच्या पोटात गोळी लागल्यामुळे रक्त यायला सुरुवात होते. तेव्हा आता ऐश्वर्या खाली पडते आणि आपल्या पोटातून येणारं रक्त आहे ऐश्वर्या बघते. ऐश्वर्याला धक्का बसतो आणि आता जानकीला सुद्धा खूप मोठा धक्का बसलेला आहे. परंतु माया मात्र आता जोरजोराने हसत असते. तिला खूप आनंद झालेला असतो कारण आता ऐश्वर्याला मारायचा तिचा हा प्लॅन होता आणि यात जानकीला अडकवण्याचा. आता मात्र जे काही आहे ते मायाच्या प्लॅनप्रमाणे होते आणि जेव्हा ऐश्वर्या खाली पडते तर आता धावतच जानकी तिच्याजवळ येते आणि तिच्या पोटातून जे रक्त आहे तर ते बघते तर आपल्या हाताला ते रक्त लागलेलं आहे. आता मात्र माया म्हणते की जानकीताई तुम्ही हे काय केलंस, खून केला तुम्ही, खून. आणि हे बघा पोलीस येतील आणि तुम्हाला घेऊन जातील, त्यामुळे ऐश्वर्याच्या डेड बॉडीचं काय करायचं आहे ती मी बघते. आता मात्र तुम्ही जा. तेव्हा आता जानकी बिचारी तेथून पळ काढत असते. आता लगेच आता माया ही ऐश्वर्या जवळ बसून हसते आणि म्हणते की एका दगडामध्ये मात्र दोन पक्षी. आणि आता मात्र ऐश्वर्या तू गेली पण तुझ्या खुनाच्या आरोपाखाली मात्र ती जानकी आत जाणार. आता तेवढ्यात जानकी इकडे बाहेर धावत असते आणि तेवढ्यात आता पोलीस तिच्या समोरून येतात आणि आता मात्र माया ही ऐश्वर्याची डेड बॉडी घेऊन इकडे बाहेर येते आणि म्हणते की ऐश्वर्या गुड बाय, तुझी जागा आहे तर ती आता मी घेणार आहे. म्हणून माया आता खूप हसत असते आणि तिची डेड बॉडी घेऊन तेथून निघून येते. तेव्हा आता मित्रांनो पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद. तेव्हा आता